धामधाम यदा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तुकं सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि सत्य जाना बा सत्य जाना सत्य जाना सत्य जाना सत्य जाना बा सत्य जाना कैसे गुणवन पडली जना कैसे गुणवन पडली मना कैसे गुणवन पडली जे जाणण्यायोग्य आहे ते जाणून घेतलं पाहिजे जे स्वीकारण्यायोग्य आहे ते स्वीकारलं गेलं पाहिजे कारण जीवनामध्ये काही गोष्टी चुकू नये आणि काही गोष्टी चुकू नये करू नये का कारण मनुष्य जीव म्हणून जन्माला आल्यानंतर त्याला कर्माचं स्वातंत्र्य आहे मनुष्याने जर ठरवलं तर मनुष्य काहीही करू शकतो काही मनुष्याला करता येतं मग काही जर करता येतात मग काही करावं का कारण मुळात विषय आहे ऊर्ध्वं गच्छन्ति सत्वस्ता मध्यम तिष्ठन्ति राजसा अधो गच्छन्ति तामसा ठरवलं तर ऊर्ध्वगतीला जाऊ शकतो ठरवलं तर मध्यम स्थितीला राहू शकतो आणि ठरवलं तर जीवनाचं मातेरय करून घेऊ शकतो पुन्हा काय करून घ्यायचं ज्याने त्याने ठरवायचं आहे कर्माच्या बाबतीत मनुष्य स्वतंत्र आहे कारण भगवंताने प्रत्येकाला स्वतंत्र दिलेलं आहे हे स्वतंत्र जरी दिलं असलं काही जरी करता येत असलं तर काही करायचं मायबाप ऐका लक्षात असू द्या जीवनामध्ये काही गोष्टी वेळ टळून गेलं जाण्याच्या अगोदर स्वीकारायचं असतं बोललं जातं जोपर्यंत हातापायामध्ये ताकद आहे आयुष्य शिल्लक आहे आरोग्य चांगलं आहे आणि व्यवहार हातात आहे तोपर्यंत होईल तेवढा परमार्थ करून घ्यावा एकदा ह्या गोष्टी हातच्या निघून गेल्या तर मग हाती काही राहत नाही क्या लाये कुछ नाही मानव म्हणून जन्माला आल्यानंतर मी कोण आहे हे कळावं नाही मी कोण आहे कळत असेल तर निदान मी कुठं आहे हे तरी कळावं नाही मी कुठं आहे कळत असेल तर निदान कुठून आलो हे तरी कळावं नाही कुठून आलो कळत असेल तर मला कुठं जायचं हे तरी कळावं मी कोण आहे सा करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा कुणाचे घर धाद्य कुणाचा आत्माराम त्याचा तोची जाणे मी तो हा विचार विवेक शोधावा गोविंदा माधवा याच दे ध्याता ध्यान त्रिपुटी वेगळा सहस्त्रदळी उगवला सूर्य जैसा सूत्रचिंतन एक लक्षात ठेवावं की जीवनामध्ये काही गोष्टी कळल्या कारण मी कोण आहे हे कळल्यानंतर मी कुठं आहे हे कळत असतं मी कुठं आहे हे कळल्यानंतर मी कुठून आलो हे कळत असते आणि मी कुठून आलो हे कळल्यानंतर मला कुठं जायचं हे कळत असते म्हणून जीवनामध्ये काही गोष्टी जोपर्यंत कळून येते तोपर्यंत कळून घ्यावं जोपर्यंत हे ऐकायला तयार आहे कान तोपर्यंत जे ऐकण्याकरता कान दिले ते ऐकून घ्यावं जे बघण्याकरता डोळे दिले ते बघून घ्यावं आणि जे उच्चारणाकरता वाणी दिली ते उच्चारण करून घ्यावं कारण जीवनामध्ये नको ते ऐकण्यापेक्षा जीवाचं हित आहे जीवाचं कल्याण आहे ते मनुष्याने जीवनामध्ये ऐकलं पाहिजे कारण जीवनामध्ये मुळात जर विचार केला तर संतांचे बोल ते पृथ्वीचे मोल आणि तुमचे आमचे बोल सारे बोल मला बोल ऐकून जीवनामध्ये जीवनाचं मात्यकर करून घेतल्यापेक्षा भगवंताचं ऐकावं संतांचं ऐकावं हित होईल कल्याण होईल म्हणून तर चिंतन येतं कृष्णाजीचे वाणे गडे हो म्हणे जयकारा
जीवनामध्ये ऐकून घ्यावं. आमचं नाही ऐकलं तरी चालेल पण देवाचं ऐकावं. आमचं नाही ऐकलं तरी चालेल पण संतांचं ऐकावं. हित होईल, कल्याण होईल. ज्यांनी ज्यांनी संत काय आहे, बापाच्या पाठीमाग बापाची करांगुडी धरून निघालेला मुलगा आणि तिथं पोहोचतो कुठं, जिथं बाप पोहोचला तिथं. बापाची करांगुडी धरून निघालेला मुलगा कुठं पोहोचतो, जिथं बाप पोहोचला तिथं. तसंच संतांच्या विचारानं चाललेला जीव आहे कुठं पोहोचतो, जिथे महात्मे संत पोहोचले तिथं. म्हणून तेनेची पंथे चालू जाता, नपडे गुंता कोठे काही, मार्गी बहुत याची गेले साधू संत. म्हणून बोललं जातं, मार्ग लावणे गेले आधी दयानिधी संत ते, तेनेची पंथे चालू जाता, नपडे गुंता कोठे काही, मार्गी बहुत याची गेले साधू संत. म्हणून त्या मार्गाने जीवनामध्ये चालावं जो मार्ग संतांनी चुकाडलेला आहे. कारण जीवनात आलेल्या प्रत्येक मनुष्याला काही प्राप्तव्य प्राप्त करून घ्यायचं आहे. जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाच्या काही इच्छा आहे, अपेक्षा आहेत, आकांक्षा आहे. आणि ज्याच्या करता रात्रंदिवस धावपळ चालू आहे, ज्याच्या करता रात्रंदिवस प्रयत्न चालू आहे, प्रसंगी ह्याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची टोपी त्याच्या डोक्यात, गोळ्यात गळ्याचं पांढरं फुलाचं वाटोळं करेपर्यंत मनुष्य टोप्यात फिरवत राहतो. आणि बऱ्याच वेळा स्वतःच्या डोक्यात टोपी घालायचं विसरून जातो. एवढ्या टोप्या फिरवणं चालतं कधी कधी. कशा करता, जीवनामध्ये काही इच्छा आहेत, जीवनामध्ये काही आकांक्षा आहेत, जीवनामध्ये काही अपेक्षा आहेत. मग त्याच्याकरता प्रयत्न नाही का, प्रयत्न आहे पण अनुभव काय आहे, सर्व सुखाची आशा जन्म गेला. आशा करता करता जन्म चालला पण मुक्कामाला नाही, प्राप्तव्य प्राप्त झालं नाही. असं का व्हावं, याचं एकमेव कारण, जायचंय पूर्वेला, निघालाय पश्चिमेला, मुक्कामावर पोहोचल. पाहिजे पेढा, फिरणं चाललो जोड्याच्या दुकानात, वेळ बसल. आपल्याला पाहिजे गोड पण फिरणं चाललं मिरच्याच्या साथीनं. मिरच्याच्या साथीनं गोड भेटत नाही, मिरच्याच्या साथीनं खकाना असते. बाजारात जाणारे विचारून घेतात. जे जिथं नाही तिथं सापडण्याचा संबंध नाही. जे घरात हरवलं ते दारात सापडत नाही, आणि दारात हरवलं ते घरात सापडत नाही. मुळात जर विचार केला, जे अंतरंगात आहे ते बहिरंगात सापडत नाही, आणि बहिरंगात आहे ते अंतरंगात शोधून चालत नाही. कारण मुळात मग जीवाच्या काही इच्छा आहे. जीवाची पहिली इच्छा, यावत चंद्र दिवा करू, जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत माझं अस्तित्व असावं, हे सतस्वरूपाचं स्फुरण आहे. जगतामध्ये मी ज्ञानी असावं, हे चित्तस्वरूपाचं स्फुरण आहे. आणि जगतामध्ये मी सुखी असावं, हे आनंद स्वरूपाचं स्फुरण आहे. म्हणून जन्माला आलेल्या प्रत्येकाची धाव सुखाच्या दिशेने आहे. प्रत्येकाची धाव सुखाकडेच का, नियमच आहे महाराज. जे ज्याचं असतं ते त्याच्याकडे धाव घेत, जे ज्याचं नाही ते त्याच्याकडे येण्याचा संबंध नाही. कारण आकाशात पतितोयम यथा गच्छन्ति सागरम, आकाशातून पडणारं पाणी खालाला सागराच्या दिशेने धावतं का, कारण ते सागराकडून आलं म्हणून सागराकडे निघालं. नियमच आहे, जे ज्याचं असतं ते त्याच्याकडे धाव घेत, जे ज्याचं नाही ते त्याच्याकडे येण्याचा संबंध नाही. दिव्याची ज्योत नेहमी ऊर्ध्वगतीला असते, तेजोमय सूर्य आकाश असताय. वाद जरी आडवी आहे पण ज्योत उभी आहे. महादेव मूर्ती विठेवरी ज्ञानदेव म्हणे, ज्योतीची निज ज्योती तेही उभी मूर्ती विठेवरी. महाराज ज्योतीची ही निज ज्योती
बोललं जात. मुळात जर विचार केला, उल्हासल मन सोडली पंढरी, अधिक कारण सावंग्यासी आले, झेंडे उभारले रावळ स्थापले महाराज. जर विचार केला, चतुष्पदी जे तत्वज्ञान आहे, ते तत्वज्ञान जगामध्ये प्रसिद्ध करण्याकरता, ते तत्वज्ञान आचरण करण्याकरता जगामध्ये त्रेतायुगामध्ये चतुर्विह निर्माण झालं. राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न मुख्य अवतार, राम अवतार. पुढे द्वापार युगामध्ये चतुर्विह प्रकट झालं. कृष्ण, बलराम, अनुरुद्ध आणि प्रद्युम्न याच्यातला मुख्य अवतार कृष्ण अवतार. कलियुगाला आरंभ झाला. पुनाजी महाराज, देवमन महाराज, शेवडोजी महाराज आणि कृष्णाजी महाराज हे चतुर्विह प्रकट झाले. आणि या चतुर्विहातला मुख्य अवतार म्हणजे कृष्णाजी महाराजांचा आहे. कृष्ण महाराज चतुर्विह प्रकट झाला आणि तेही आपल्या विदर्भामध्ये. तसं तुम्ही आम्ही भाग्यवान. संपूर्ण ब्रह्मांडाचा मध्य पृथ्वी आहे. संपूर्ण पृथ्वीचा मध्य भरतखंड आहे आणि संपूर्ण भरतखंडाचा मध्य विदर्भ आहे. ज्याप्रमाणे संपूर्ण देहाचा मध्य नाभी स्थान आहे, तसे संपूर्ण ब्रह्मांडाची नाभी म्हणजे आपला विदर्भ आहे. म्हणून जगामध्ये विदर्भात जे आहे ते जगात कुठंच नाही. विदर्भामध्ये संपूर्ण ब्रह्मांडाचं केंद्रस्थान, मध्यस्थान, नाभी स्थान म्हटले कोण आहे? आपल्या विदर्भ आहे. मला विद भवती येते विदर्भात, जिथं विद्वान जन्माला येतील असं ज्या भूमीला वरदान आहे, ती भूमी म्हटल्यानंतर विदर्भ भूमी आहे. प्रत्यक्ष प्रवाहाच्या दिशेनं कोणी कोण, पण प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं पोहून सुद्धा स्वतःचं अस्तित्व कायम ठेवणारे महात्म्याच्या युगामध्ये ज्या विदर्भात प्रकट झाले महाराज, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, वैराग्यमूर्ती गाडगे महाराज, पुनाजी महाराज, देवमन महाराज, हिंगोजी महाराज. एवढंच नव्हे, भागवतावर पहिली मराठी टीका ज्यांनी लिहिली बोपदेव शास्त्री, ते सुद्धा आपल्या विदर्भातले आहे. ज्ञानोबारायांच्या अगोदर ज्यांनी मुकुंदराज स्वामींनी गद्य लिहिलं मराठीमध्ये, ते सुद्धा आपल्या विदर्भातले आहे. 5 इतिहास लोकांनी जन्म ज्या भूमीत घेतला ती आपली विदर्भ भूमी आहे. आणि एवढंच नव्हे, परमहंसांची परंपरा ज्या विदर्भाला लागली, परमहंस समर्थ सद्गुरु गुलाबपुरी महाराज सारखे महात्मे ज्या भूमीमध्ये जन्माला आले, मराठी भूमी ही विदर्भ भूमी आहे. म्हणजे अतिशयोक्ती ठेवलं जिथे अधिष्ठान आहे. एक नव्हे दोन, किती संतांचे प्रमाण सांगू महाराज. अनेक संत महात्मे महापुरुष जिथं जन्माला आले, अशी भूमी म्हटल्या, पावन भूमी म्हटल्यानंतर विदर्भ भूमी आहे. मग ज्या भूमीत तुम्ही आम्ही जन्माला आलो, वंदनीय महाराजांनी सुद्धा सर्वांचा समन्वय करण्याचा प्रयत्न केला. म्हणून तो महाराजांना म्हणून बोललं जातं, समन्वय महाज्योती तुकडोजी ब्रह्ममूर्ती, गुरुदास लीन पायी द्यावी आपुली स्मृती. बोललं जातं महाराज.
ध्वज तुकळ सावरे सर्वात्मक गुरुदेवा दोलने धर्म सारे कैसी अपूर्वती सेवा बोललं जातं पाषाण हस्त केले धर्मा दिली नवकांती कैवल्य मानिकाची जिंके काळाची शांती गर्जली ग्रामगीता दिली विश्वाची खंजरी समुदाय जीवनाचा स्वर्ग फुलला भूवरी हे वैशिष्ट्य ज्या विदर्भाचं आहे महाराज म्हणून अतिशयोक्ती ठरू नये